नमस्कार मित्रो, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुक्कुटपालन शेड अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। जर आपल्याला कोंबड्या पाळायच्या असतील, कुक्कुटपालन करायचं असेल तर निवारा हा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी शेड असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या निवाऱ्यासाठी किंवा शेड बांधण्यासाठी शासन अनुदान देत आहे। ते अनुदान किती आहे, शेड किती बाय किती आकाराचे आपल्याला बांधावी लागेल, याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, कुक्कुटपालन म्हटलं की निवारा किंवा शेड हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि यासाठी शासन नरेगा अंतर्गत 49,760 एवढा अनुदान स्वरूपात रक्कम देणार आहे। यासाठी कुशल खर्चासाठी 4,760 रुपये, तर अकुशल खर्चासाठी तर कुशल खर्चासाठी 45,000 रुपये, असे एकूण 49,760 रुपये शासन हे अनुदान स्वरूपात देणार आहे। आता यासाठी छत 100 पक्ष्यांकरता किती छत असायला हवं आहे, तर 7.50 चौरस मीटर निवारा हा 100 पक्ष्यांकरता म्हणजे 100 कोंबड्यांकरता पुरेसा आहे। त्याची लांबी ही 3.75 मीटर, रुंदी 2 मीटर असावी। लांबीकडील बाजूस 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटीमीटर जाडीची विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी। तसेच छतापर्यंत कुक्कुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर खांबांनी आधार दिलेली असावी। आखूड बाजूस 20 सेंटीमीटर जाडीची सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी। छतास लोखंडी तुळ्याचा आधार द्यावा। छतासाठी गॅल्वनाइज्ड लोखंडी पत्रे किंवा सिमेंटचे पत्रे वापरावेत। तळ्याच्या पायासाठी मुरमाची भर घालावी आणि त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा 1:6 प्रमाण असलेला मजबूत थर असावा आणि पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे। आता मित्रो, आपण हे झालं शेडच्या अनुदानाबाबत। यामध्ये जे काय आपण पक्षी पाळणार आहोत त्या 100 पक्ष्यांचं अनुदान अनुज्ञेय असणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करायचे आहे आणि ज्यांच्याकडे 100पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 2 जामीनदारासह कुक्कुटपालन शेडची मागणी करायची आहे व त्यानुसार संबंधित यंत्रणेने संबंधित लाभार्थ्यास शेड मंजूर करायचे आहे। शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत कुक्कुटपालन शेडमध्ये 100 पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील। जरी शेड 100 पक्ष्यांकरिता अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात। त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150च्या वर नेल्यास सदर लाभार्थ्यास मोठ्या शेडसाठी 2 पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल। तथापि कोणत्याही कुटुंबास 2 पटपेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही। म्हणजेच मित्रहो, या ठिकाणी आपण बघितलं 100 पक्षी जर असतील तर त्यांना 49,760 रुपये अनुदान असणार आहे आणि तेच पक्षी जर 2 पट म्हणजे 200 पक्षी आपण जर पाळले किंवा पाळायचे असतील तर 1,00,000 रुपयाच्या आसपास आपल्याला अनुदान हे मिळू शकतं। तर मित्रहो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत हा कुक्कुटपालन शेड अनुदान योजनेचा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनासुद्धा माहिती करून द्या की कुक्कुटपालन शेड बांधायचे असेल तर तब्बल 1,00,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना शासन या योजनेच्या माध्यमातून देत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या योजनेची व्याप्ती वाढेल आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल। आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।